पंढरपुरातल्या मालकाने 107 लग्न झाले, 107, आणि एक करण्याची इच्छा होती पुन्हा, म्हणजे 16,108, 16,107 झाले आणि 8 करण्याची इच्छा होती. हे अनुमान प्रमाण आपल्याला जाऊ नका, हे आपल्याला नाही चिटकून घ्यायचं. देवानं 16,108 केल्या ना, तू कशाला ताण घ्यायला? तो एकच केली ना माय मेलेल्या वाघारावाने, तू या गुडघ्याला गुडघे घासायलीत, हे का नाही? हे आपली कोणाची बरोबरी आपण नाही करायची. चित्रकेतूने 1 कोटी केल्या. कुराण सांगते, कोटी भार्या चित्रकेतू 18 शते गोपीचंदा 12 शते जनका 80 सहस्रराया लंकेशा 7 शते 3 दशरथा 7 शते 3 दशरथा 4 4 5 5 करणाऱ्याची काय सांगायची कथा. हे अधिकारी लोक आहेत ना, आपण कशाला डोकं लावायचं त्यांच्याशी. आई साहेबांचं दर्शन घेतलं देवकी मातेचं, अंगीकार ज्यांचा केला नारायण, शेवटचा पुरावा आहे का? देवानं स्वीकार केला की गुरुजी भीती नाही कोणाची, भीती नाही कोणाची. भगवंतानं देवकी मातेचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, आई साहेब मला एक आशीर्वाद शिल्लक दे ग. कसला आशीर्वाद रे बाळा तुला? आई मला आज लग्न करण्याची इच्छा आहे. पुरे झाले लग्न, 16,107 झालेत. आई 8 करू दे ग. नाही करायचं. आई एक सांगू का, मी एकाही बायकोचे दागिने सोनाराची इथं ठुले नाही. मी माझ्या 16,107 पत्नीपैकी एकाही बायकोचे दागिने बँकेत गहाण ठुले नाही. मी एकाही बायकोला माहेरातून पैसे आणा असं म्हणलो. माझ्या एकाही बायकोची चप्पल फाटकी, माझ्या एकाही बायकोला कोणाच्या दारात जायची गरज. मग एवढं जर मी 16,107 सांभाळायलो तर 8वीत सांभाळता याची नाही का? राय साहेब म्हणले तू इच्छाचे ना कर, तुला आशीर्वाद, पण पैशावाली कर, म्हणजे सासरवाडी जरा हुंड्यावाली कर. हो, भगवान म्हणले काय हरकत नाही, करतो. गेले मुलीच्या घरी, आणि मुलीच्या घरी गेल्याच्या नंतर मुलीच्या वडिलांना म्हणले राम राम. काय राम राम, जय गोपाल, जय श्रीकृष्ण, काय काय असेल ते म्हटले असतील. म्हणले त्याच्या काळात ते काय असेल ते, काय राधेश्याम वगैरे काय म्हणले. राम राम म्हणले, राम राम. कोण आपण? काही नाही, मीच आहे. बर, काय आमच्याकडे? तुमच्या मुलीसोबत लग्न करायचं. होट, ते पोरीस बाप आताच्या बापावानी होता. आताचे कसे पोरीचे बाप झालेत तसा होता तो. 5-6 वर्षापूर्वी पोरीचे बाप लय साधे होते. ह्यांना बघा एखाद्या पाहुण्याचं पोरग असलं तर, भाऊ का काय एखाद्या पाहुण्याचं पोरग असेल तर बघा असे म्हणत होते. आता पोरायचे बाप म्हणते, इतके वजनात आले पोरीचे बाप. बाबा बाबा बाबा. पोरीच्या बापाकडे 10 एकर जमीन असावा, त्याला वाटतंय पोरग सुंदर असावा आणि पोराचा बाप मंत्री असावा. इतकं अपेक्षाचं घोडं आणि पलानीच्या पुढं. लय अपेक्षाच्या घोड्यावर पडलं की पलानीवर मुंडक्यावर घोडं आपटेल आणि वरचं आपटेल. मर्यादा असल्या पाहिजे. चला, जो तो काळ असतो. वजनात आले पोरीचे बाप, तसा तोही मुलीचा बाप वजन. कोण? मुलगी काय हट. तर ते भगवान होते पंढरपुरातले मालक, द्वारकाधीश कृष्ण परमात्मा. म्हणले तुम्हाला मुलीचं लग्न करायचंय ना? हो. मग माझ्यासोबत लावायला काय हरकत आहे? मूर्ख आहे का म्हणे कोणासोबत पोरगी द्यायला? कुळपाहून कन्या द्यावी. अबा कुले भयजायस्तेनम सगोत्री भिन्न गोत्रियाम सराशी अराशी पुण्य पुण्यतायाम सगोत्री भिन्न गोत्री जायते. त्या काळात मानल्या जायचे. आता कोणी दळी नाही. आता काय विषय नाही. ठीक आहे म्हणले, तुमच्या कुळापेक्षा माझं कुळ उंच आहे. मला कुळ सांगू नको रे,
माझी पोरगी जगवायची लायकी तुझ्यात आहे का? पोरीचा बाप म्हणला शेठजी माहिती शेठ, माझी मुलगी सांभाळायची लायकी तुझ्यात आहे का? तर ते म्हणले तुम्हाला संपत्तीवाला पाहिजे की जमिनीवाला पाहिजे का नोकरीवाला, काय काहीच नाही म्हणले. माझ्यासोबत जो कुस्ती खेळन त्याला आपली पोरगी देऊ. आणि पोरीच्या बापानं लंगूट बन बांधलं. आणि पोरीचे वडील रिंगणात उतरले, बाहेर ठोकली. हे झाडाच्या आडंगी गेलं आणि पंचाचं लंगुटकन बांधलं. याच घर थोडंच होती. शर्ट काढलं, सगळं काढलं, ते पंचा अण्णा असा सोडा लंगूट बन आवडलं आणि लगेच पोरीच्या बापापाशी. पण ते पोरीचा बाप इतका धिप्पाड होता आणि हे दिसायला बारीकसं. पोरीची माय म्हणली, माय त्याला कळत नसन हो, गोळ्या गिळ्या संपल्या असतील त्याच्या, आणि तुम्ही त्याच्या फासुल्या घसुल्या मोडतान आणि काय तुम्हाला उपत बरं. म्हणलं असेल आपली पोरगी मागितली, मग तुम्ही कुठं दिली? आणि बाजार गिजार आहे का आपली? त्यानं मागवा ना आपण द्यावा. दुकान आहे का ते किराणा? तुम्ही एवढं काय मनाला लावून घ्यायचं म्हणे, आणि काय त्या बारक्याच्या नादी लागायले तुम्ही? ते वापस फिरलं तर बसलेलं काय ते म्हणला, पाय ना तू दया करायला, ते किती लगीले पाय तेही म्हणतंय. नका माय जाऊ द्या, मारतान त्याची आई रडन हो. कोणाचं आहे काय नाही, गाव नाही, नाव नाही, काहीच माहित नाही, कशाला ते सांगू नका बाई. ही म्हण ती म्हणली, माय मी लोक काय चुरबोट येऊ पाबर याची सोय. अंगीकार ज्यांचा केला नारायण, देवानं स्वीकार केला की काम संपलं. इतकी कुस्ती रंगली. आपल्या रंगून रंगून किती टाइम चालतात? 5-10 मिनिटं, 10 मिनिटं रंगल्यावर ते कोण असते ते कुस्तीचे ते निकष देणारे, हो हो हो, ते मेन तिथं, हो हो, ते जाऊन त्याला मोकळं करतात. मग पाणी गिनी प्यान पुन्हा चालू द्या. अण्णा 27 रात्रां 27 दिवस एकानं पाणी पिलं नाही. हलकी वाजणार घंट्याला बदलायची, घामानं त्याचे धोत्र ओले व्हायचे, ते हाताचा घाम त्या हलकीवर पडायचा, ते कातड मऊ व्हायचं, ते टटांग टटांग वाजतच नव्हतं, ते घरी जात होतं दुसरे येत होतं. त्या 27 दिवसात आणि 27 रात्रात काय हलक्या वाजायच्या, जंगनाडी पकनाडी जंगनाडी पकनाडी जंगनाडी पकनाडी. हलकीचा बोल येतोय, पकवादाचा नाही तो. हलकीची बी लय बोल, पिराला संदल निघल्यावर लयच वेगळा बोल असतं. हे चांदीची सायकल कशी माळानं पळती, सैलानी बाबाची शाल भोईला लोळती. दुष्काळात आपल्याला नाही काय बोललं तर हेच गाणे म्हणायचे. ते संदल वेगळाच निघत. काही माणसं लिंब कांदे घेऊन पराती घेऊन चालले होते, त्याच्या पुढे हलकी वाजती, बोकड्याच्या गळ्यात करदुडा बांधलेला. हा ढाकी ढेकी ढेकी ती जाऊ द्यात, नका बोल नाही सांगायचे. कुस्तीची हलकी आणि खंडेरायाच्या वारूची हलकी ऐकायची. दोनच हलक्या पाहायच्या, बाकीच्या हलक्या कशाला पाहता? एक तर कुस्तीतली हलकी पाहावा, नाही तर मग खंडेरायाची वारू खेळतात ना ती हलकी पाहा, त्याच्यावर अंगावर काटा येत असतो. तुम्ही कुठल्या हलक्या पाहता? ह्या हलक्या शास्त्र मान्य आहेत. कारण कुस्तीतली हलकी द्वापार युगामध्ये भीमाच्या सानिध्यात वाजली. भीम मल्लयुद्धात प्रवीण होते हो, आणि खंडेरायाच्या दरबारामध्ये वारूची हलकी. ओम वाग्या सोम वाग्या प्रेमनगरावारी, सावध भूनी भजनी लागा, देव करा कैवारी. वारी हो वारी हो वारी माझ्या मल्हाराची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हाराची वारी, माझ्या मल्हाराची वारी, वारी हो माझ्या मल्हाराची वारी. ती हलकी ऐकायची, कुस्तीतली हलकी दमले हलक्या वाजिनार. 27 दिवस आणि 27 रात्रा 28व्या सकाळी पोरीच्या बापान हात जोडले. पोरीची माया गालाला हात टेकून ती पण जागेला जागीच होती. तिला वाटायचं उद्या पहाट पोरग मरत काय.
हे आपटूच लागलं. यानं 10 आपटिल्यावर ते एकदाच आपटीत होतं, पण याचे खिळखिळ हाडं होत होते. ते एकदाच आपटे, त्याचा ठोकाच तसन. या 28व्या दिवशी सकाळी मुलीच्या बापानं हात जोडले. एकदाच पाया पडतो, कारण पोरगी द्यायची राहिली. पोरगी दिल्यावर तुम्ही माझे जावाईन, मी सासरा, तुम्हाला माया पडावं लागन, मी नाही तुमच्या पडणार. आणि देऊन टाकली पोरगी. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव दैवबलं लाभस्तेषां जयस्तेषां उदस्तेषां पराजयम्. एषास्तिदमिदभयसुधे स्थितं यत्मङ्गलां पारुषदं नवदाम्पत्यां सकलशुचिभयोनां सुमङ्गलानय जयतेनाम्. आता सावध सावधान समयो साधा समीपी असे. वाग्वादान करा फलार्ध घटिका संपूर्ण आली भरू. काय मंगलाष्टक होते हो, काय आनंद वाटायचं मंगलाष्टक काय कथान. आता ताई ग बाई ग सखाराम तात्याची बबी अंशीराम तात्याचा बब्या. मला वाटते असं मंगलाष्टक म्हणणाऱ्याला अशा जागेवर नेऊन टेका की 7-8 दिवस त्याला गाव नाही गावसावा. मग त्यानं तिथं म्हणा ताई ग बाई ग कवा भेटतीस पप्याची माय भाकरीचा पता नाही ग. चिमणा चिमणीचा खेळ आहे का आपला. लागलं लग्न, पण कासट शेठ नवरी आसवली नव्हती. इतकेच नवरीच्या अंगावर आसोलीन नख इतीत. आसोलीन टीव्हीत बघा ना, अशी तर नाहीत पाहू शकत तुम्ही. टीव्हीत आसोलीन आणि तिच्यासोबत पंढरपुरातल्या मालकानं लग्न केलं. नवरीला घेऊन प्रभू निघाले. उमरा ओलांडला. तेवढ्या अवकाशात आईनं सांगितलं मालक काहीतरी देऊन टाका तिला. आवाज दिला जावाई थांबा. आणि खुंटीला अडकिलेला मणी होता, तो मणी जावायच्या हातात देऊन टाकला. हुंडा म्हणून नाही, आंदन दे श्रीमंतक मणी अंदनी दे अंदनी श्रीमंतक मणी दे श्रीमंतक मणी रे अंदनी. म्हणून आंदन गिफ्ट देण्याची पद्धत होती, ठरून बोलून देण्याची पद्धत नव्हती. श्रीमंतक नावाचा मणी देऊन टाकला. तो मणी दिल्याच्या नंतर 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देत होता ते मणी. कोण द्याला असणार नाहीत का हुंडा जगात तरी आहे काय का सासरा. हो 26,666 तोळे 8 मासे याचा एक भार गुणिले 8 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे 22.25 क्विंटल सोनं रोजचं देत होता मणी. आणि सासऱ्याने देऊन टाकला जावायला. घरी गेले, आईचं दर्शन घेतलं, वडिलाचं दर्शन घेतलं, आशीर्वाद द्याला. आईचं दर्शन घेतलं, देवानं आशीर्वाद द्याला. आणि सून पाय पडायली की आई मागं सरकली. कोण? देवकी माता. भगवान म्हणले पाया पडू दे ना. काय आणलं शेभूत? भगवान म्हणले तू म्हणली ना हुंडा लय मठान, मग काय द्याला हुंडा? 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं. बाई हुंडा द्याला, पण नवरी ओपन ना, मग हुंडा त्यासाठीच द्यावा लागतो ह्यो गर्दा सांभाळायला. पोरीचा बाप येडा आहे का इतका हुंडा द्यायला आणि तुला पोरगी सुंदर द्यायला? हा हे गर्दा सांभाळण्यासाठीच ते हुंडा द्यायला आहे. मग तुम्हाला मुलगी कुलवान पाहिजे असेल, सासूला माईसारखा जीव लावणारी पाहिजे, सासऱ्याला लेकीसारखा जीव लावणारी पाहिजे असेल तर हुंडा नकून मागू सुंबळ्या. हा हुंडा पाहिजे, चढच पाहिजे. वाघावानी थोत्तर करतो सोयरिकीला गेल्यावर. आणि मग ती पोरगी बी गाईवानी दिसती, पण खुऱ्याची नख करीती. सासऱ्यान जेवायला माळणार तिकडे जा, माझा आता वेळ नाही, माझा मेकअप आहे, तोपर्यंत हॉटेलला भजे खाऊन या. ते 80 दिवसाच्या तेलात तळलेले भजे खातं. आणि मग हिनं जेवायला वाढल्यावर नाही पोटच गच्च झालं. आता स्टो पेटला तो या पोटात. तेव्हा कसा हुंडा घेतला तो? जाऊ दे, आपण किती बोमलं ती प्रथा बंद होत नाही. त्या अंगाला चिटकून लागली नाही लोकांच्या.
ती कशी बंद होईल? काय झालं माहिती आहे का, आता शासनाने नाव किती सुंदर दिलं एका शहराला, धाराशिव. एका शहराला छत्रपती संभाजीनगर नाव, किती सुंदर नाव आहे. पण कधी कधी ते पहिलं वळण येतो तोंडाला. 4-2 कीर्तनात आलो ते तोंडाला नाव, मी जीभ दाबली नंतर, पण काय फायदा, गेली ना हवा निघून. हो, नाव किती सुंदर दिलंय, छत्रपती संभाजी नगर. पण कधी कधी कीर्तनकार जरी आहे तरी पण ते पहिलं नाव येतंय. तर काय तर माहिती आहे का, ते वळण पडलेलं जिबेला. तसं हुंडा घ्यायचं तुमच्या अंगाला चिटकालेलंच आहे ते. आम्ही किती बोंबललं तर काय, आणि तो आम्ही बोंबलून काय, आमच्या पोराचं लग्न असले आम्ही बी वाघावणीत तोंड करतो. बोलणार आहे ना, अनुकरणात आणलं पाहिजे तर बोललं पाहिजे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, बोले सांगे परी वागे त्याशी थोर मानावे. सांगून वागतो का त्याशी थोर मानावे, सांगे परी न वागे त्याशी चोर मानावे. त्याला चोर म्हणायचं. आईला सांगितलं, आई काळजी करू नकोस, 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं देणार म्हणे, काही काळजी करू नको. माझं काय नाही बा, पण तुझ्या बाकीच्या बायकांनी स्वीकारलं पाहिजे. त्या कोण न स्वीकारणार. आणि तसंच झालं. 16,107 बायकांनी मिटिंग भरली आणि सगळ्या जणींनी सांगितलं हिला आपल्यात घ्यायचं नाही. आली 10-12 दिवसावर संक्रांत आली, आणि संक्रांतीत या म्हणजे बापा विचारता सोय नाही. संक्रांतीमध्ये ते 15 दिवस इतके गोड असतात. नवरा नुसता दुर्जाकडे पाहतो, कधी पप्पेची माईल, कधी पप्पेची माईल, कधी पप्पेची माईल. आणि मग ती 2-3 तासानं मोठी पिशवी घेऊन येते, त्याच्यात 10 घासण्या, 9-10 चहाच्या चाळण्या, 5-25 शॅम्पूच्या पुड्या, 7-8 एवढुले गुळाचे ढेकळं, 9-10 प्लॅस्टिकचे बगवे, 10 चमचे. हो, काय 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 देत्याल. हो, इथून पुढं वानात नवऱ्याला मारायला काठ्या वाटून म्हणजे बरे रे बापा. हो, ही हाणल्याच्या नंतर तो वाको तू ही असं वाटू नका माझ्या माईंनो. लय तराची संक्रांत चलत यायची. पुन्हा माणसं बाई कोण्या घरची त्या घरची पाहून. आमच्या घरी आता गावाकडे होतं तेव्हा काय नाही पाहता, शिरला आलो आमच्या घरी बी इस्तू पाडा ना तो. हो, आता ते कसं होतं माहिती आहे का, आपण एका घरात बसलो आणि त्या घरात जरी एकाचा जरी पाय भरला तर बाकीच्याला वास आहे ना. आपण ज्या भागात आहे तिथले डाग आगण्याला लागत आहेत. मला एका दिवशी 5-7 हजार रुपये मागितलेत. म्हणलं कशाला, विचारणं काम आहे ना. द्यावं लागत असते, तोंड कडूमडू करणं काय करणं पण द्यावंच लागत असते, सगळ्याला कळतं ना. कशाला, काही नाही, संक्रांतीचं वाण घ्यायचं आहे. आता गड्याला पाठीलं. मग किलोचे 4-5 ढेकळं आणले, गुळाचे भेल्या अर्धा किलोच्या 5-6 आणल्या, पावशेराच्या 9-10 आणल्या, चांदीचे 7-8 बगवे आणले, पितळाचे 5-7 आणले, आणि प्लॅस्टिकचे 10 आणले, आणि शॅम्पूच्या पुड्या आणल्या 500, 8 आण्याला पुडी. श्रीमंताच्या घरची बाई आली की चांदीचं बघवं, मध्यमची आली की पितळाचं बघवं, लय साधारण आली की प्लॅस्टिकचं बघवं, आणि लयच गरीब आली की शॅम्पूची पुडी. मी आणलं वंडी वशीन वंडी डोक्याला केस राहायचा नाही. भयान असं बोलतात का तुम्ही, कीर्तनकार आहेत ना. मी म्हणलं मग तुला शोभतंय का. श्रीमंताची बाई आल्यावर किलोचं ढेकूळ द्याली, आणि गरीबाची बाई आल्यावर शॅम्पूची पुडी द्याली. जाईन ना बाळ्या, हा भुका लागन ना तुला. ह्या पापानं एक तर सगळ्यालाच गुळाचे ढेकळं वाट, नाही तर सगळ्याला शॅम्पूच्या पुड्या वाट. कसली सक्रात तुमची. आणि पुन्हा म्हणता हो सौभाग्यम प्रदायिनी ललाटम कुंकुमम चिरावदार्य सकल स्थितीषु यत् प्राणात् मुच्यते भ्रतारेव च पुनितो यति भास्करो तेजो कांती दिवाकरो सर्व तेजो कांती आपाम निशापतीं दिनपती तदाकाले चिरकालम सौभाग्यवती. दुकान येते या बापाच्या घरचं, हे फुकट मिळायला वागावं तसं लागेल ना. संक्रांत आली म्हणते ते लक्षात घेत जा. याचं कारण काय माहिती आहे का, गाफील लोकांचं ऐकता म्हणून चुकीचे सण साजरे करतात. भांगऱ्या भुंगऱ्यांचं ऐकता याच्याकरता चुकीचे सण साजरे करता. काय पुण्य भेटतं तुम्हाला त्याच्यामध्ये. चहा गाळायच्या चालण्या असल्या तर त्याच आणायच्या. आमदाराची बायको आली तरी तेच द्यायचं, आणि तुमच्या नौकराची बायको आली तरी तेच द्यायचं. विटेवरच्या मालकाला आवडेल, विटेवरच्या मालकिनीला आवडेल, कैलासावरच्या मालकिनीला आवडेल,
आणि सत्यलोकातल्या मालकिनीला सावित्री आई साहेबाला आवडेल, पार्वती आई साहेबाला आवडेल, लक्ष्मी आई साहेबांना आवडेल. कशाला ते अपप्रभाव करतात? चुकीची गोष्ट आहे. असली कुठं सण असतात का? संक्रांती ज्या दिवशी वाण द्यायचं ठरलं, भोगविडा द्यायचं ठरलं, प्रत्येकीनं भोगविडा दिला नाही. त्या दिवशी लक्ष्मीचा भोगविडा तुळशीने घेतला नाही. भोगविडा फुटत होता. महर्षी सांदीपनींच्या पत्नी आमंत्रित केल्या. सांदीपनी कोणाला म्हणायचं? द्वापार युगातलं शिक्षण महर्षी. द्वापार युगातले शिक्षण महर्षी म्हणजे महर्षी सांदीपनी. का शिक्षण महर्षी? पंढरपुरातले मालक 12 वर्ष 9 दिवस महर्षी सांदीपनींच्या आश्रमावर विद्या शिकत होते. पंढरपुरातले मालक, जगदानंद कंद जगतपती विष्णू परमात्मा देवा, विटी वैकुंठातले मालक विष्णू भगवान महर्षी सांदीपनींच्या आश्रमावर 12 वर्ष 9 दिवस विद्या शिकले. कोण महर्षी असतील ते? शिक्षण महर्षी बायती शेठ. आणि त्या शिक्षण महर्षींची पत्नी ती निवाडा निवडण्यासाठी आली. लक्ष्मीनं सांगितलं तुळस भोगविडा स्वीकारित नाही. तर त्यांनी सांगितलं तुमच्या हातानं तुळस भोगविडा स्वीकारित नाही याचा अर्थ तुमचा मालक ज्यांना मानतो त्यांना तुम्ही मानित नाही. कोण होता यांचा मालक? जगाचा मालक. ह्या मालकानं कोण स्वीकारली होती? जामवंती. आस्वलीन होती, जामवंती होती. लक्ष्मीनं सांगितलं मागच्या कालामध्ये आमच्या मालकांनी 16,107 आमच्यासोबत लग्न केले, पण एक परवाला एक आस्वलीन ऋष म्हणजे आस्वलीन तिच्याशी लग्न केले. महर्षी सांदीपनींच्या पत्नीनं सांगितलं लक्ष्मी ब्रह्मांडाच्या मालकानं तिचा स्वीकार केलाय, तुम्ही तिच्या विरोधात जाता कामा नये. म्हणून श्रीमद भागवतामध्ये लक्ष्मीपेक्षा सत्यभामेपेक्षा जास्त श्लोक जामवंतीचे आले. फक्त ती आमची लोक पाठ करत नाहीत, हे तुमचं दुर्भाग्य आहे. कारण यांना चांगला कथाकार आवडत नाही ना, यांना वह्याला येणार कथाकार आवडतो. इति श्रीमन महाभागवते पुराणे अजामेळ नावाचे ब्राह्मण होते बरं का. आणि काय त्या अजामेळाची कथा सांगावर का? तुला जशी येईन तशी सांग ना बाप्पा, का आम्हाला गोळ्या घालतो? आणि काय ते अजामेळ नावाचे ब्राह्मण होते बरं का. आणि काय त्यांच्या जीवनात एक काम चुकीचं घडलं बरं का. आणि काय त्या चुकीचा पश्चाताप झाला बरं का. पापाच्या राशी वाढल्यावर का. आणि तात्काळ इन्व्हर्टरवर माईकवर चालू होतं आणि लागली लाईट आल्यामुळे इकडचं कूलर सुरू झालं आणि त्या वहीचं पान पलटलं. काय सुदामदेव नावाचे ब्राह्मण होते बरं का. अरे असं भागवत सांगितल्यावर पुढचे मरतीन रे सुमळ्या. कुठं आज्या मिळन कुठं सुदामदेव असं नको सांगू रे. चांगल्यांचं ऐक जा राजू, चांगल्यांचं ऐक जा, चांगल्यांचं ऐक जा. असो जास्त श्लोक जामवंतीचे आले याचं कारण वेगळं होतं. तिनं द्वापार युगामध्ये ब्रह्मांडाच्या मालकाला पाहिलं आणि त्या दिवशी बाई तिचे डोळे झाकले होते. कासड शेठ तिनं पुन्हा विचार केला याच्या व्यतिरिक्त कोणाला बघायचं नाही. जगाचा मालक वारकरी बाबा तिचा पती झाला. हो काय कृपा पुरविली आळी, जे जे केली ते ते काळी. या अभंगावर मी ते चरित्र सांगत असतो. दृष्टांत संपला. महाराज विश्वाच्या मालकानं एकदा जामवंती आपली केली. काय लक्ष्मी काय विरोधात जाऊ शकत नाही नाहीच. याच्यानंतर सगळ्यात अगोदर भोगविडा 16,107 पत्न्यांनी जामवंतीला, दुसरा भोगविडा तुळशीला आणि मग त्याचे विश्वाच्या मालकानं काशीनाथ बाबा आपलंच केलं. जगातली कुठली शक्ती विरोध करू शकत नाही. जामवंतीला स्वीकारावंच लागलं संदीपान गुरुजी. म्हणून पुन्हा एकदा पहिल्या कडव्यात म्हणा अंगीकार ज्याचा केला नारायणे, अंगीकार ज्याचा केला नारायणे.
व्यवहार सिद्धांत असा आहे, एकदा मोठ्याने आपलंसं केलं की बारक्याने त्याच्या विरोधात जायचं नाही. हा नियम आहे. एक माहिती आहे का तुम्हाला, 1.5 लाखाचा शेवटचा, आता वेळ संपलाय बरं का, 5 मिनिटं घेतो आणि पूर्ण विराम करतो. मला पुन्हा सकाळी एक आहे, पुन्हा संध्याकाळी एक आहे. एक जण म्हणला इतके काऊन घेतो, माणसं अशी पुन्हा अशा काड्या करू देत ना. कोण म्हणलं तुम्हाला इतके कीर्तन घ्या, म्हणलं आगाऊच काम झालं. व्यवहार सिद्धांत असा आहे गुरुजी, वरच्या देवानं स्वीकारल्याच्या नंतर खालचे टपरे विरोधात जाऊ शकत नाहीत, आणि गेले तरी काही फायदा नाही. एक सोपा मुद्दा सांगतो. 1.5 लाखाचा हळीहून बैल जोड आणला मी, बैलाचा जोड हळीहून. तेव्हा काही गोष्टी केल्यानं अशा मुसमुशीत केल्या पाहिजे. हो, नाही तर जमीन 80 एकर आणि पोळ्याच्या दिवशी 2 बैलात एकच शिंग, एकच शिंग, आणि 2 बैलात शेपूट एकच, म्हणजे एकाला शेपूट नव्हती उंदरी लागल्यामुळं, आणि शिंग एकच, आणि जमीन 150 एकर. आणि या आपला पोळा पाहला, तो हा पोळा छेन काय, तो हा पोळा दाखवितो सुंबळ्या हो. हा, तिफणीला कळव्याचा मेळ नाही, तो हा पोळा दाखवितो. वजनदार कारभार. 1.5 लाखाचा जोड आणला. मकात उभ्या मकात सोडिता अण्णा नाही, उभ्या ज्वारीत सोडिता नाही, उभ्या कापसात सोडिता नाही. का? त्या 1.5 लाखाच्या बैल जोडीचा कोणी स्वीकार केलाय? तुमच्या मायासारख्या मालकानं. साधा बैल हो, महादेवाला सोडा नंदी म्हणून. साधा बैल हो, देवीला सोडा नंदी म्हणून. कुठले कंस खातो वारकरी बाबा? आकड्याचेच, डांब्यातलेच कंस आणतो तो, डांब्यातलेच. कशामुळं? ते देवाला सोडायला आहे. 1.5 लाखाला बैल हो, तिफणीला हाणला, मळणीला कुठं धरला माहिती का? मेडीपाशी नाही, शेल्याला. ज्यांच्या पॅन्टीवाल्याला काय कळत नसते शेला आणि मेड, तुम्हाला काय कळणार आहे? मेडीपाशी धरणाऱ्या बैलाच्या 2-3 पावलात येडा येतो, त्याचा पिना पडवतो, कडीच्या बैलाचा पिना पडवतो, त्याचा पिना पडवतो. अजून एक सांगू का तुम्हाला? चांगले बैल चावरीला. पण एक सांगू का, चांगले बैल कधी बी मेडीच्या जवळ ते हिंजाडे हानीत नाहीत मेडीला अण्णा. आणि हे कुचर बैल असतात का, ते मेडी पशी धरले की हिंजाडा हाणूच मेड उपटीत. पिपळगावचे अण्णा आहेत नाही तर हिंजाडा हाणूच ते मेड उपटीत. म्हणून ते शेल्याला धरायचे. हो, 3 तासात 2 टोपलं शेण टाकते. हो, पहिली बोंदऱ्याची वटी करीत होते मळण हाणणाऱ्या, आणि त्या वटीत शेण धरायचे, नाहीत मग ते याच्यात पडायचं ना, ते मदनात पडायचं ना. ते जीनच्या पॅन्टीवाल्या नुसतं ऐकाय पिक्चर ऐकले आणि आपलं. तुम्हाला काय माहिती जुनं ते मदन कशाला म्हणायचे, काय काय तो काळच वेगळा होता. टिव्हा कशाला म्हणायचं, हातणी कशाला म्हणायचं, लय नाविन्य होतं त्या काळातलं. पुन्हा त्या सांजा करायचे हो, काय त्या सांजा असायच्या, उंदराच्या कानावानी चमचा तुपाला. सतू पाटील, उंदराच्या कानावानी चमचा आहे का नाही बघू महाराज? हो, ते गिरगावचं पिल्लू आहे, ते म्हणले दाबनान तूप वाढायचं, ते वाया जाणारच नाही ना. आता मी इतका रगील म्हणले, ते किती रगील असतील याचा विचार करा. उंदराच्या कानावानी चमचा इतकंच तूप गुळजार सका असायचा. काय त्या सांजा खाचे माणसं, मदन घोळून पाखडायचे, त्याच्या सांदा करायच्या. मजाच वेगळी होती, मजा मजा. आता कशातच मजा नाही. कवटाव आणि गुलाबजामुन नुसत्या खव्याचे, पण तसेच पात्राव, तसेच पात्राव. एवढा बुंदीचा लाडू. आठवलं म्हणून सांगतोय, देवाला सोडायला बैल अंगीकार केला. हिंमत नाही, मारित नाहीत लोक. दारात गेल्या बाया हळदी कुंकू देतात, त्याच्या तुकडा देतात दारात नंदी आल्यावर. देवानं अंगीकार केला. पण एक आठवलं म्हणून सांगतो, 2 मिनटं तुमचा वेळ घेतोय. लग्नामध्ये ज्या गुलाबजामुनना 40 रुपये एका प्लेटला मोजावं लागते, त्या 2-2, 3-3 प्लेटीचे गुलाबजामुन एका पंक्तीत 20-20 प्लेटीचे डस्टबिनमध्ये टाकल्या चाललेत. ज्या बुंदीच्या लाडूला 20 रुपये मोजावं लागते, असे कितीतरी 100-200 लाडू डस्टबिनमध्ये टाकायलेत. पोळ्याच्या कोरा असतील, काही असेल, भाजी असेल, याचा परिणाम 50 साली भोगावा लागेल.
बाळ्या 50 पर्यंत जिवंत असेल का नसेल मी काही बॉन्ड करून आलेलो नाही. तुमचाही नाही माझा पण बॉन्ड नाही. माशी पाखू पाखडे तो हे सरे. पण 2050 साल गुरुजी इतकं घातक येणारे मी शास्त्रज्ञ नाही, मी फार मोठा साधू नाही, मी संत नाही, मी यती नाही, मी योगी नाही, मी जपी नाही, मी तपी नाही, मी देव नाही, मी तुमच्यातला एक सामान्य बाळू आहे. पण मला वाचनाचा छंद आहे, व्यासंग आहे वाचनाचा. 2050 अन्नाचा दुष्काळ येणार आहे. कधी कधी बंडलं मिळतील, कधी कधी सोन्याचे बिस्किट देतील, पण भाकरी मिळणार नाही. हा काळ आपल्यावर येऊ नये याच्याकरता तुमच्या चपला बुटा सगट पाय धरतो. तुम्ही लग्नात कोणाच्या जेवत असताना जितकं पोटाला लागते तितकं पात्रावर घ्या. श्रीमंताचा असो की गरिबाचा असो, अन्न वाया जाईल याची काळजी करा. दखल घ्या, थोडीशी याची दखल घ्या, जेणेकरून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अधिष्ठित असलेली देवादेवतेंचे मंदिरं, साधू संतांचे अधिष्ठान आपल्यावर कृपा करतील आणि आपल्या महाराष्ट्रावर ते दुष्काळ येऊ देणार नाहीत. पण याच्याकरता आपल्याला ती दखल घ्यावी लागेल. माझ्या ड्रायव्हरनं मला व्हॉट्सअपवर दाखिलं, एक जणानं टाकलं होतं, 15 रुपयाची ती पाणीपुरी असते ना, ती पाणीपुरी घेतल्याच्या नंतर प्लेटमध्ये पडलेलं पाणी पाणीपुरी खाल्ल्यावर पेतू. आणि लग्नातला बुंदीचा लाडू, 35 रुपयाची आईस्क्रीम. एका लग्नात गेलो तर आम्ही जदगे गुरुजी, 35 रुपयाची एक आईस्क्रीम. बड्या बड्या लोकायला, मी असेल, अण्णा असतील, असड शेठ असतील, बाहिती शेठ असतील, कुलकर्णी काका असतील, मामा असतील, सतू भाऊ असतील. आता आपल्याला शुगर आहे ना, आपल्याला ती आईस्क्रीम साखरेची घातक आहे ना, मग पुढच्यानं आग्रह केल्यावर आपण अण्णा घ्यायची नाही. पण पुढचा बळच म्हणतो अण्णा घ्या, घ्या बाळू महाराज घ्या. मग आम्ही एकदा चाटितो आणि डस्टबिनमध्ये टाकतो. याचं पाप पुढच्याला तर आहेच, पण त्याच्यातलं 75% अन्न आपल्याला आहे. याचा परिणाम काय होईल? आपण असतोल नसतोल, असलोत तर आपली लेकरं भीक मागताना आपल्याला दिसतील भाकरीसाठी. नसावा माझी वाणी शापवाणी नाही. आणि माझ्या वाणीनं काय कोणाचं वाईट होणार आहे, आणि माझ्या वाणीनं मी आशीर्वाद दिला तरी कोणाचं काय चांगलं होणार आहे. पण लक्षात ठेवा, आपण याच्यावर कंट्रोल करू शकतो, आवळू शकतो, आळा घालू शकतो. शहाणी माणसं आहेत आपण, आपल्याला कळते राजो. त्या बफे सिस्टीमने इतका नाश केला, पुन्हा डबल जाऊ नये म्हणून ते सगळे लाडू 2 टाका, गुलाबजामुन 4 टाका, कवटासारखे गुलाबजामुन, हो, बासुंदीच्या 2 वाट्या टाका. आणि तिथं आल्यावर जे चांगलं लागतो ते खातू, आणि जे आवडत नाही ते तसंच ठेवतो. दुसरा खातू का त्या पात्रातलं? मग 2दा जाण्याचा सायास कर. पण अन्न हे अन्नपूर्ण आहे, हे सामान्य नाही. याच्यासाठी कितीतरी 2 गोष्टी सांगितल्या. विज्ञान 2 गोष्टी म्हणतंय. पोटाला लागतंय त्याच्यापेक्षा जास्त खाणारे सुद्धा घातक आहेत, म्हणजे शरीराच्या दृष्टीनं, आणि नाश करणारे सुद्धा घातक आहेत. 2050 आपल्यासाठी घातक येऊ नये याच्याकरता एवढा संदेश आजच्या कीर्तनातून घ्या. विठोबा रुक्माई झालं का? विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. अर्धाच मिनिट भीक मागतो, अर्धा मिनिट भीक मागतोय. फक्त हात वरी करा. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, 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 नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय,
पवन सूत हनुमान की जय बजरंग बली की केशरी नंदन भगवान अंजनी नंदन भगवान प्रभु रामचंद्र भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता माता की जय वंदे वंदे वंदे. सर्वांना प्रणाम. वेळ फार झाला.